आता हे गणित समजलं, क्लिअर समजलं? ओके. या नंबरने काय करायचं, या वरच्या चारही नंबरला गुणायचं, नंतर एक घर काय करायचं, बंद करायचं, नंतर या नंबरने या वरच्या चारही नंबरला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं, बरोबर. हा, नंतर हे घर काय होणार, बंद होणार, नंतर याने काय करायचं, या वरच्या चारही नंबरला काय करायचं, गुणायचं आणि सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. क्लिअर समजलं? कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं की उत्तर काय येणार, शून्य. शून्यामध्ये जर आपण 4 ऍड केले तर किती होणार, 4च होणार, 4च होणार. कळालं सगळ्यांना? आता तुम्ही बिलकुल नंबरच्या खाली काय करायचं, नंबर लिहायचं. सूचना पहिले व्यवस्थित समजून घ्या. नंबरच्या खाली नंबर लिहायचं, तुम्हाला त्यामुळे पर्सनल सांगतोय. नंबरच्या खाली काय करायचं, नंबर लिहायचं. इकडे नंबर गेले तरी चालेल, बरोबर युनिट प्लेस पासून इकडे लिहायचे. समजलं? क्लिअर? आता दुसरा मुद्दा सर्वात महत्वाचं. आता तुम्ही एक्सरसाइज मध्ये टोटल 12 गणित आहेत, याच्यातलं एक गणित सोडवायचं. एक्झॅक्ट चुका कुठं होतात पहिले ते सांगतो. एकच गणित सोडवायचं आणि मला वही चेक करायला द्यायचं. समजलं? किती गणित सोडवायचं, एक गणित दिलं की वही चेकिंग करा, नंतर तुम्ही काय करा, दुसरं सोडवा. बरोबर. तुम्ही काय करणार, सगळे गणित सोडवत बसणार आणि ते सगळेच जर कुठंतरी तुमचं चुकलं तर तुम्हाला परत काय काम आहे आणि तुमची चूक वेळेत दुरुस्त झाली पाहिजे. म्हणजे जर आता तुम्हाला हे कळालं की बाबा माझं इथं रॉंग होतं, ते लगेच विचारायचं, कारण मी तुमचं ते एक गणित काय करणार, चेक करणार. बरोबर आहे का, लगेच काय करायचं, नेक्स्ट गणित सोडवायचं, परत ते गणित चेक करायचं, परत पुढचं सोडवायचं. म्हणजे तुमच्या चुका हळूहळू काय होऊन जातील, पूर्ण दुरुस्त होऊन जातील आणि तुमची एकही चूक होणार नाही. हा अभ्यासाचा रूल्स असतो. ज्या वेळेचे डाऊट त्याच वेळेस काय झाले पाहिजे, क्लिअर झाले पाहिजे. समजलं सगळ्यांना? क्लिअर समजलं? ओके, डन.